नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये 6,000च्या भावावर हरभरा विकावा किंमत थांबावं। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये 6,000च्या भावावर हरभरा विकावा किंमत थांबावं। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारतवर्षातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये 6,000च्या भावावर हरभरा विकावा किंमत थांबावं। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये 6,000च्या भावावर हरभरा विकावा किंमत थांबावं। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची भाव पातळी काय आहे, सध्या देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि सध्या देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा शिल्लक साठा कसा आहे, या सर्वांचा भविष्यात हरभऱ्याच्या भावावरती परिणाम कसा होणार आणि 6,000चा भाव मिळाला तर जून महिन्यात हरभरा विकावा किंवा थांबावं, या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की यावर्षी देशात हरभरा उत्पादन कमी आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की मागणीपेक्षा पुरवठा कमी आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या वर्षीपेक्षा सध्या हरभऱ्याची आवक बाजार समित्यांमध्ये कमी आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या वर्षीपेक्षा हरभऱ्याचा शिल्लक साठा सुद्धा कमी आहे। अशा परिस्थितीमध्ये सरकारने हरभऱ्याच्या भावातील तेजी रोखण्यासाठी आयात शुल्क 7% 0% देखील केलं, परंतु काही दिवसांपुरता याचा परिणाम झाला। 200-300ची मंदी देखील आली, बाजारभाव 5,400 ते 5,800 पर्यंत पडले। परंतु आता हरभऱ्याच्या भावात पुन्हा एकदा सुधारणा दिसत आहे। काही बाजार समित्यात आता हरभरा 6,000 पार देखील झालाय, पण बहुतांश बाजार समित्यांमध्ये हरभरा हा आपल्याला जून महिन्यात 6,000, 6,100, 6,200च्या आसपास दिसणार आहे। मग या परिस्थितीमध्ये आपण हरभरा विकावा की थांबावं, तर या प्रश्नाचं उत्तर आहे की भविष्यामध्ये हरभरा हा आपल्याला तेजी दाखवणार याबद्दल दुमत नाही, पण दुसरीकडे सरकार शर्तीचे प्रयत्न करून हरभरा बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करेल याबद्दल सुद्धा या ठिकाणी दुमत नाही। म्हणजे एक बाजू तेजीसाठी अनुकूल आहे तर दुसरी बाजू तेजीसाठी प्रतिकूल आहे। याचा अर्थ हरभरा भाव हा आपल्याला जास्त मंदीत अथवा प्रचंड तेजीत दिसणार नाहीत, पण कल हा तेजीकडे राहणार। मग अशा परिस्थितीमध्ये एकदाच हरभरा विक्री न करता जर आपण टप्प्याटप्प्याने हरभरा विक्री केली तर 100% आपला होणार फायदा। मग अशा परिस्थितीत जून महिन्यात 6,000 अथवा 6,100, 200 हा बाजारभाव आपणास प्राप्त झाला तर इथं 25% आपण हरभऱ्याची विक्री करावी व तिथपासून प्रत्येक 200-300च्या तेजीवरती 25% हरभरा विकला तर आपला होईल या ठिकाणी 100% फायदा, कारण हरभऱ्याचं भविष्य तेजीचं दिसत आहे। तर मित्रांनो,
आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार हरभऱ्याचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।